कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी एका कार्यक्रमादरम्यान मोठं वक्तव्य केलं। निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धम दिला, मस्ती कराल तर घरी जाल। आता पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, आमच्याही हातात काही राहिलेलं नाहीये असं कोकाटेंनी सांगितलं। आता आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असं कोकाटेंनी म्हटलं। नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। मात्र टीका करताना राऊतांची जीभ घसरली। नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विश्वासघातकी बाई आहे असा आरोप त्यांनी केला। संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगलाच समाचार घेतलाय। एका बाईला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का असा सवालही त्यांनी केलाय। तर असे शब्द वापरण्याचा आणि महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कोणीही दिला नाही असा हल्लाबोलही शिरसाटांनी केला। संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंवर सडकून टीका केली। नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारण्याकरता किती पैसे घेतात याची माहिती माझ्याकडे आहे आणि या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावाही राऊतांनी केला। माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप केलेत। उमेदवारीसाठी गोऱ्हेंनी पैशांची मागणी केली, त्यांना पैसे देऊनही उमेदवारी न मिळाल्यानं पैशांची मागणी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांना धमकी देऊन पैसे वसूल केले असा गंभीर आरोप विनायक पांडेंनी केला। संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरून शरद पवारांवर निशाणा साधला। शरद पवार हे संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनीही याबाबत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। मुलाला नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत 9 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर करण्यात आला। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना निवाळकरांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कानमंत्र दिलाय। प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्याकरता सर्व प्रयत्न करा असा सल्ला दिला। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी आणि फडणवीसांमधील भेटीचा हा तपशील समोर आला। रवींद्र धंगेकर उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठीच त्यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। कार्यकर्त्यांशी चर्चा करून धंगेकर निर्णय घेणार आहेत। काँग्रेसमधील गटबाजीमुळे नाराज असलेले धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला, मी अजूनही थकलो नाही, माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसूनच संपवेन असा इशाराच रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला। विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्यानं करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं धनंजय मुंडेंना न्यायालयात कारणे दाखवा नोटीस बजावली होती। याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत। सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून जिल्हा न्यायालयात अपील केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फेल झालेले नेते आणि त्यामुळे दोघेही एकत्र आले तरी महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत असं आठवले म्हणाले। ओबीसीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय देशमुख आक्रमक झालेले। संतोष देशमुखांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला। मसाजोग गावकऱ्यांचं शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। अन्नत्याग आंदोलनावर धनंजय देशमुख ठाम आहेत आणि त्याआधी गावकरी भेट घेऊन पोलिसांशी चर्चा करणार आहेत। मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झालेत। यावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली। नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात बोगस मुस्लिम लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना लाभार्थ्यांच्या यादीत 181 मुस्लिम
लाभार्थी आढळले की योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ या लाभार्थ्यांनी घेतला आणि त्यामुळे हे बोगस लाभार्थी नेमके कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला. नशा करू नये यासाठी आता शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. नशेविरोधात शपथ घेऊन शाळा सुरू कराव्यात अशा सूचना शाळांना दिल्या गेल्यात आणि हा प्रयोग सर्वप्रथम सांगलीत राबवण्यात येणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बारामतीच्या अद्ययावत बसस्थानकाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्र पवारांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी एसटी महामंडळाकडून नव्यानं उपलब्ध झालेल्या बसेसची पाहणी आणि पूजन सुनेत्र पवारांच्या हस्ते करण्यात आलं. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मध्य प्रदेशातील चौरागड त्रिशूळ यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. नागपूरमध्ये लाखो भाविक मनोकामना पूर्ण झाल्यानंतर महादेवाला त्रिशूळ अर्पण करतात. याच निमित्तानं नागपुरात त्रिशूळ विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोरगिरी किल्ल्यावर असणाऱ्या प्राचीन लेण्यांमध्ये 1100 वर्ष जुनी कातळ शिल्प आढळून आली. लेण्यांच्या भुईवर कोरलेल्या या पुरातन कातळ शिल्पांचा पुरातत्व विभागाकडून अभ्यास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात CCI कडून होणारी कापूस खरेदी मागील 14 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात कमी दराने कापसाची विक्री करावी लागते. नुकसान भरून काढण्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत मुंबई गोवा महामार्ग अंजना आक्रोश समितीचा आढावा बैठक जी ती पार पडली. यावेळी वर्षाअखेरीस काम पूर्ण न झाल्यास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा देण्यात आला. पालघर जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यानं पाणी साठवणूक क्षमतेत घट झाली आहे. पालघरमधील सूर्य प्रकल्पाच्या धामणी, कवडास, पुरंजे, ढेकाळे या धरणांच्या साठवणूक क्षमतेवरती परिणाम झाला. त्यामुळे या धरणांमधील गाळ साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. 13 ग्रामपंचायतींकडून टँकरची मागणी करण्यात आली. या संदर्भातला प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आला. मालेगाव परिसरातील नदी नाले फेब्रुवारीतच कोरडे पडलेले आहेत. पाण्याअभावी वन्य प्राण्यांचे हाल होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मालेगावमधील वनक्षेत्रात 14 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुसळामागे धावणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बुलढाण्यात पहिला GBSचा रुग्ण आढळलाय. 8 वर्षीय बालकाला GBSची लागण झाली आणि त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली. भिवंडी पालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी स्वच्छतेवर विशेष भर देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली आहे. पालिकेच्या सर्व 5ही प्रभाग समित्यांमध्ये विशेष औषध फवारणी केली जाणार आहे. पुण्यातील मनसरमध्ये इमारती असलेल्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वन विभागाने तात्काळ कारवाई करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली. राज्यात आतापर्यंत 216 GBSचे रुग्ण आढळले. त्यापैकी 187 जणांना GBSची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामध्ये 29 संशयित रुग्ण असल्याचं समोर आलं. 158 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील आठवड्यात नागपुरात 3% GSTसह सोन्याचे भाव 89,200 रुपयांवर गेले तर चांदीची किंमत 1 लाखांवरती जाऊन पोहोचली. यावर्षी सोन्याच्या किमतीमध्ये 11% अधिक वाढ झालेली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याने इक्विटी आणि बॉन्ड्सपेक्षा चांगलं प्रदर्शन केलं आणि यावर्षी ही वाढीचा कल कायम आहे. ॲपलने अलीकडेच ॲप स्टोअरमधून 1,36,000पेक्षा अधिक ॲप्स काढून टाकलेले आहेत आणि ही कारवाई ट्रेडर इन्फॉर्मेशन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आली. ओपन एआयच्या एका आठवड्यातील सक्रिय युजर्सची संख्या 10 कोटींहून अधिक आहे. ओपन एआयचा वापर शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि मनोरंजन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढला.
भारतातील 250 अब्ज डॉलरच्या IT उद्योगातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 4 ते 8.5% दरम्यान वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही मागील वर्षीच्या तुलनेत वेतनवाढ कमी आहे. जागतिक अनिश्चितता, AIचा वाढलेला वापर यामुळे उद्योगासमोर नवीन आव्हानं उभी राहिलेली आहेत. क्रिप्टोकरन्सी जगतात एका मोठ्या चोरीचा प्रकार घडलेला आहे. बायबिट एक्सचेंजमधून तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 13,000 कोटींवर डिजिटल चलनाची चोरी झाली आहे. ही इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी मानली जाते. अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान भारतात दाखल झालेले हे सर्व प्रवासी लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात घालत डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते. साऊथचा सुपरस्टार अजित कुमारला कार रेसिंगची आवड आहे. मात्र अजित कुमारच्या मागील 2 महिन्यात 3 वेळा भीषण कार अपघात झालाय. सध्या त्याच्या तिसऱ्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. जगभरातील 120 कोटींच्या आसपास हिंदू धर्मीय नागरिक आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच 62 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर गंगेत पवित्र स्नान केलंय, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली आहे. उत्तर प्रदेशच्या झाशीत बुलडोझरवरून लग्नाची वरात काढण्यात आली. या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून 3 बुलडोझर जप्त करण्यात आले. मध्य प्रदेश